नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। आकाश डेंगे शाखा अभियंता यांचे दिव्यांग प्रमाणपत्र फेर तपासणी करण्याबाबत प्रहार अपंग क्रांती संस्था व दलित पॅंथर यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी। पुणे शहर प्रतिनिधी विशाल आडागळे। कनिष्ठ अभियंता आकाश ढेंगे यांनी अपंग कोट्यातून अपंग व्यक्ती असलेले 2016 साली 63% प्रमाणपत्र घेऊन कनिष्ठ अभियंता म्हणून भरती झाले। सध्या पदनियुक्ती शाखा अभियंता मलनिसारण विभाग सावरकर भवन येथे कार्यरत आहेत। ही बाब आम्हाला माहिती अधिकारात मिळाली, परंतु आकाश ढेंगे यांचे 2017 सालचे 55% दुसरे प्रमाणपत्र माहिती अधिकारात प्राप्त झाले। एका व्यक्तीस 2 प्रमाणपत्र कसे? प्रत्यक्षात पाहिला असता आकाश ढेंगे हे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे चालतात, फिरतात आणि कमी वेळेत त्यांचे अपंग कोट्यातून शाखा अभियंता पदावर पदनियुक्ती झाली। यामुळे खऱ्या अपंग व्यक्तीवर अन्याय झाला आहे। या प्रकरणाची दलित पॅंथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय राहुल अनिल गायकवाड यांनी माहिती अधिकारात 8 ते 9 महिने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे, परंतु महानगरपालिकेने व संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतली नाही। त्यामुळे दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष माननीय राहुल अनिल गायकवाड तसेच प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष माननीय अमोलजी शेरेकर, अशोक गुंजाळ, भिवाजी गायकवाड, शिवराय गोरे, आकाश मारणे, दर्शना केसरकर, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अजयजी भालशंकर, दलित पॅंथर जिल्हा कार्याध्यक्ष रोहन गायकवाड, उपाध्यक्ष अतुल गायकवाड, प्रहारचे सर्व कार्यकर्ते यांनी मिळून दिव्यांग आयुक्त माननीय पुरी साहेब तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त माननीय भोसले साहेब व पोलीस आयुक्त पुणे शहर यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधित प्रकरणात 10 दिवसात कारवाई करावी, अन्यथा दोन्ही संघटनेमार्फत रस्त्यावर उतरून तमाम अपंग संघटनांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।